नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जतमध्ये प्रचंड खळबळ. पोलिसांसमोरच पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न. माथाडी कामगारांकडून गाडीवर दगडफेक. जत येथील एका माथाडी ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार जत पोलिसात होताच संशयित निलेश कडते व 100हून अधिक माथाडी कामगार यांच्यात पोलीस ठाण्यासमोरच जोरदार राडा झाला. दरम्यान संशयित कडते हा तेथून पसार झाला. उपस्थित कामगारांनी व पोलिसात जोरदार बाचाबाची झाली. जीव घेतल्यावर कारवाई करणार का, असा संताप नागरिकांनी व्यक्त करत जत पोलीस ठाणे परिसरात मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत जत पोलीस ठाण्यात लक्ष्मण पांडुरंग खरात, वय वर्ष 41, राहणार बाच, तालुका जत यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश विठोबा कडते, राहणार कुंभारी, तालुका जत, त्याच्या 2 अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 308(4), 333, 351(2), 352(3)(5) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की दिनांक 10 जून रोजी सायंकाळी 7च्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 308(4), 333, 351(2), 352(3)(5) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की 10 जून रोजी सायंकाळी 7च्या सुमारास संशयित आरोपी फिर्यादी यांच्या घरी गेला. त्यावेळी लक्ष्मण खरात घरी नसल्याने आरोपींनी त्याच्या पत्नी रंजना खरात यांच्याशी संवाद साधला. आरोपी निलेश कडते यांनी रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्याचे काम सोडण्यास सांगितलं. आरोपी निलेश कडते यांनी रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्याचं काम सोडण्यास सांगितलं. अन्यथा 10 लाख रुपये देण्याची मागणी करत पैसे न दिल्यास लक्ष्मण खरात यांना ठार मारण्याची धमकी दिली.